दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग प्रबुद्ध ग्रंथालय आयोजित वाचन चळवळीला गतिमान करणारा विशेष उपक्रम पुस्तकांवर बोलू काही. आंबेडकरी साहित्यातील उत्तमोत्तम ग्रंथांचे, पुस्तकांचे आपल्याच वाचकांनी केलेले अभ्यासपूर्ण विवेचन. पुस्तकांवर बोलू काही. पुस्तक विवेचनाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात सुप्रसिद्ध कथालेखिका, कादंबरीकार, आंबेडकरी साहित्याच्या अभ्यासक, उत्तम संवादक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा या मालिकेच्या पटकथा लेखिका शिल्पा कांबळे यांच्या निळ्या डोळ्यांची मुलगी या कादंबरीचे विवेचन करत आहेत संस्थेच्या क्रियाशील सदस्या अनुष्का अनिल तांबे. ऐकूया निळ्या डोळ्यांची मुलगी. सर्वांना सविनय जय भीम. समतेची शिकवण देणारी सर्व प्रतीके आणि त्यांचे कृतिशील विचार यांना प्रथम अभिवादन. फुले आंबेडकर दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग अंतर्गत प्रबुद्ध ग्रंथालय आयोजित पुस्तकावर बोलू काही या उपक्रमात मी आता निळ्या डोळ्याची मुलगी या कादंबरीवर विवेचन करणार आहे. या कादंबरीच्या लेखिकेचे नाव आहे शिल्पा कांबळे. कादंबरी वाचताच तिच्यातला खरेपणा प्रथम दर्शनीच जाणवतो. ती वागण्यात नम्र पण विचाराने बेधडक असल्याचेही स्पष्ट जाणवते. निळ्या डोळ्याची मुलगी या कादंबरीच्या शीर्षकावरून आपल्याला असे वाटेल की ह्या कादंबरीत एखाद्या सुंदर निळ्या डोळ्याच्या मुलीचे परिकथांमध्ये असते तशी कथा असेल, पण या कादंबरीतल्या नायिकेची कथा वेगळीच आहे. नाही म्हणायला कादंबरीच्या मध्यात एक जुई नावाच्या गौरवर्णाच्या मुलीची निळ्या डोळ्याची मुलगी अशी कथा आहे. महाजनवाडीतील लोक देवतेचा कोप होऊ नये म्हणून तिला मातृमंदिरात श्वेत वस्त्र परिधान करून बोलावतात व तिचा भोग घेऊन तिचे सुंदर डोळे काढून टाकतात. ही मुलगी म्हणजे या कादंबरीत आलेल्या सर्व स्त्रियांचे प्रतिनिधी असेल म्हणून ह्या कादंबरीला निळ्या डोळ्याची मुलगी असे नाव दिले असेल, किंवा निळे डोळे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे क्रांतिकारक विचार दिलेले आहेत किंवा जो दृष्टिकोन दिलेला आहे तो दृष्टिकोन म्हणजे निळे डोळे. ह्या कादंबरीत आंबेडकरी चळवळ आलेली आहे म्हणून ह्या कादंबरीला दलित साहित्य कृती असे म्हणता येईल. पण ह्या कादंबरीत कुठेही अतिरंजित विद्रोह आलेला नाही. घुसमट, चिडचिड, विद्रोह इथेही दिसतो, पण तो एका बौद्धिक पातळीपर्यंतच असतो. म्हणून ह्या कादंबरीला दलित साहित्याची सुधारित आवृत्ती असे म्हणता येईल, किंवा ह्या कादंबरीला स्त्रीवादी साहित्य असेही म्हणता येईल. कारण ह्या कादंबरीत ओघाओघाने खूप स्त्रियांचे भावविश्व उलगडले आहे. कादंबरीची नायिका स्वतः स्त्री असल्यामुळे तिच्या वाट्याला आलेले दुःख, तिची आई जिला नवऱ्याने सोडलेले आहे त्या आईचे दुःख, प्रेम प्रकरणात गुंतत गेलेल्या मैत्रिणीचे दुःख, सासू नवऱ्याने जबरदस्तीने गर्भपात करायला लावल्यामुळे विस्कटून गेलेली शेजारीण यात आहे, तर स्वतः बाई नसून पुरुषांना प्रेमात पाडणारी सुमन यात आहे. यात येणाऱ्या स्त्रिया ह्या एकाच साच्यातल्या नसून प्रत्येकीचं जग वेगळं आहे. कोणी आत्मविश्वासाने जगताय तर कोणाचा जगण्यावरचा विश्वासच उडाला आहे. जातीमुळे व बाईपणामुळे समाजात बळी पडणाऱ्या स्त्रीची गोष्ट ह्या कादंबरीत आहे. ह्या कादंबरीचा कालखंड साधारण 35 ते 40 वर्षापूर्वीपासून ते 10 वर्षापूर्वीचा असेल. ह्या कादंबरीत 9 ते 10 वर्षाची उल्का नावाची नायिका आहे. तिच्या वयाच्या 22 ते 25 वर्षापर्यंतचा हा प्रवास लेखिकेने वर्णन केलेला आहे. या कादंबरीत खूप पत्रे आलेली आहेत, काही वैयक्तिक तर काही जाहीर पत्रे. खरं तर पत्र म्हटलं की तो वैयक्तिक व्यवहार असतो, पत्र लिहिणाऱ्याचा आणि ज्याच्यासाठी लिहिलंय त्याचा. पण वाचक म्हणून आपण ही पत्र जेव्हा वाचतो तेव्हा ती आपल्यालाच आहेत असे वाटते. तिच्या सुरुवातीच्या पत्रांमध्ये तिचे बालविश्व उलगडत जाते. एकदा तिला शाळेतील बाई मी राष्ट्रपती झालो तर असा निबंध लिहायला सांगतात. ती सर्व निबंध आपल्या मनाने लिहिते.
मी राष्ट्रपती झाले तर सर्व विद्यार्थ्यांना मधल्या सुट्टीत खाऊचा डबा देईन, सर्वांना दिवाळीमध्ये फटाके देईन, असे ती आपल्या बालबुद्धीप्रमाणे आपल्या मनाने लिहिते. तर तिची मैत्रीण सर्व निबंध हा निबंधाच्या पुस्तकातून बघून लिहिते. तर बाई तिच्या मैत्रिणीला जास्त गुण देतात व हिला कमी गुण देतात. यावरूनच लेखिकेने आपल्या शिक्षण पद्धतीवर बोट ठेवलेले दिसून येते. या कादंबरीत नायिका जोपर्यंत लहान असते तोपर्यंत सर्व ठीक असते, पण जेव्हा पोटासाठी तिला घराबाहेर पडावे लागते तेव्हा तिला खूप संघर्ष करावा लागतो. आईचे आजारपण, स्वतःचे शिक्षण याही पलीकडे जाऊन आपण माणूस म्हणून जिवंत राहणं हे महत्वाचं असतं. हे जीवन जगताना कुठेही अति आदर्शवाद किंवा अति अगतिकतावाद लेखिकेने मांडलेला नाही. संपूर्ण वास्तववादी लेखन यात दिसते. कुठेही ओढून ताणून एखादा प्रसंग लेखिकेने लिहिला आहे असे वाटत नाही. जसे आश्रम नाचवणारे बाबा आपण पाहतो तसेच एका भंतजीचे वर्णनही लेखिकेने केलेले आहे. हा वास्तववाद आहे. संपूर्ण कादंबरीत लेखिकेने नायिकेच्या तोंडी शिव्या किंवा अश्लील भाषा दिलेली नाही. यात रूपकात्मक भाषा आहे. यात सार्वजनिक शौचालयाचे आत्मवृत्त आहे. सर्व सजीवांना ज्याची दररोज गरज भासते त्या निर्जीव वस्तूचे काहीतरी म्हणणे असेल हे फक्त लेखिकेसारख्या प्रतिभाशाली व्यक्तीला समजू शकते. यात प्रतिकात्मक भाषा आलेली आहे. उल्का जेव्हा आक्रोश नावाच्या संस्थेत दाखल होते तेव्हा तिला जगण्याची नवी उमेद सापडते. ती जेव्हा आक्रोशच्या ऑफिसमध्ये जाते त्यावेळी आक्रोशच्या ऑफिसमध्ये एक पक्षी घायाळ होऊन पडलेला असतो व आक्रोशचे सर्व कार्यकर्ते त्याची काळजी घेत असतात. ते पाहून उल्काला असे वाटते की आपण सुरक्षित ठिकाणी आलेलो आहोत आणि ती त्या पक्षाबरोबर स्वतःची तुलना करते व म्हणते, बबू जगणारा आहे, पुन्हा उंच उंच उडणार आहे. माणूस म्हणून जगत असताना आपल्या अवतीभोवती खूप सारे विषमतेचे काटे असतात. उदाहरणार्थ विज्ञान, अंधश्रद्धा, जातीयतेची विषमता, आर्थिक विषमता, स्त्री पुरुष किंवा तृतीयपंथी अशी विषमता, किंवा नवरा असलेली स्त्री, नवऱ्याने सोडलेली स्त्री, विधवा स्त्री अशा प्रकारचे विषमतेचे विविध पैलू लेखिकेने अगदी अलगद उलगडून दाखवले आहे. या कादंबरीत आक्रोश या युवा संघटनेबद्दल, त्याच्या कामाबद्दल माहिती आहे. कादंबरीच्या शेवटी आक्रोशमधल्या कार्यकर्त्यांचे थोडक्यात मनोगत आहे. त्यात विशाल नावाचा एक अशिक्षित कार्यकर्ता आहे. तो म्हणतो, मी कमी शिकलो पण मी माझ्या बहिणीला जास्त शिकवणार, कारण ह्या संघटनेत येण्यापूर्वी मला फोटोतले बाबासाहेब माहित होते, पण आक्रोशमध्ये आल्यावर मला पुस्तकातले बाबासाहेब समजले. या संघटनेत वेगवेगळ्या परिस्थितीवर मात करून सुशिक्षित झालेली तरुण मंडळी आहेत. उल्का ही कादंबरीची नायिका सुद्धा इंजिनिअरिंग करता करता या संघटनेची एक प्रामाणिक कार्यकर्ती बनते. उल्का इंजिनिअरिंग करत असतानाचा ओरल परीक्षेचा एक कठू अनुभव येथे वर्णन करते. तो असा की तिची एक प्रिया नावाची ब्राह्मण मैत्रीण असते. ती उल्काला आपल्या परिस्थितीत परीने जितके शक्य होईल तितकी मदत करते. उल्का दुसऱ्या जातीची असल्यामुळे त्यांच्या नात्यात किंवा त्यांच्या मैत्रीत कटुता येत नाही, पण जेव्हा ओरल एक्झामला शिंदे सर ती ब्राह्मण आहे म्हणून तिला कमी मार्क्स देतात, तर कुलकर्णी सर उल्का दलित आहे म्हणून तिला कमी मार्क्स देतात व दोघीही त्यांच्या जातीमुळे नापास होतात. यामुळे त्यांच्या मैत्रीत दरी निर्माण होते. एकीकडे समानता यावी म्हणून आपणच लढतो, तर दुसरीकडे जातीयतेचे दुसरे टोक आपणच खेचतो, असा हा प्रसंग. 21व्या शतकातले तरुणीचे भावविश्व या कादंबरीत लिहिलेले आहे. कादंबरीची नायिका आपल्या बालमैत्रिणीपासून ते फुलंपर्यंत पत्र लिहिते. ती आंबेडकरांना पत्र लिहून आपल्या शंका विचारते. ती मार्क्सला जाब विचारते. कादंबरीच्या शेवटी ही कादंबरी आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शक ठरेल. जेव्हा बुद्ध सोबत असलेला आंबेडकरवाद तुम्ही घेऊन चालाल तेव्हा तुमच्यातल्या रागाला विधायक वळण मिळेल व तुम्हाला योग्य दिशा मिळेल, असा संदेश या कादंबरीत दिला आहे. खूप सुंदर रीतीने ही कादंबरी आकार घेत वाचकांना खिळवून ठेवते. धन्यवाद.